आहेत माझे 15 वर्षापासून चालवते आणि हे सगळे माझे क्लासचे मेंबर्स आहेत. हे सगळे जेवढे आहेत इथे सगळ्या क्षेत्रातले हे अगदी टॉपचे लोक आहेत. सगळे यात डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, शिक्षिका आहेत, योग शिक्षिका आहेत. सगळेच जण यात संगीतात रमून अगदी आमची ही पूर्ण फॅमिली आहे. सिंग अलॉंग फॅमिली कराओके. आणि आज त्याचा शो होता इथे. कराओके क्लासेस घेते पण आज पहिल्यांदाच लाईव्ह शो इथे केला. खूप छान वाटलं. सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान होता आणि या सगळ्यांनी परफॉर्मिंग खूप छान केलं. सॉरी, स्ट्रेस बस्टर आहे गाणं म्हणणं, म्हणजे स्ट्रेस बस्टर आहे. त्याच्यामुळेच या क्लासमध्ये सगळ्या क्षेत्रातले लोक तेच सांगतील की सगळे त्यांचे जे टेन्शन्स आहेत ते सगळं विसरून जातात अगदी गाण्यामुळे. गाणं हे सगळ्यात खूप चांगलं औषध आहे आपलं स्ट्रेस कमी करण्यासाठी. संगीतामध्ये गझल आणि लावणी हा एक प्रकार लोकप्रिय आहे. हो, या संदर्भात आपलं काही सादरीकरण झालं काय? गझलचा कार्यक्रम झाला आहे आणि मागच्या महिन्यातच मोगरा फुलला म्हणून मराठी भावगीताचा कार्यक्रम झाला. त्यात सगळे मराठी भावगीतं होते. आता नेक्स्ट आपण बघू, विचार करू लावणीचा. हिंदी विषयामध्ये गझला जे आहेत हो. तिथे पंकज उदास आहेत, आपले फिरचिडी रात बात फुलों की, अजूनही हो, गुलाम अली त्यांच्या आहेतच. या संदर्भात एक स्पेशल कार्यक्रमाचं आपण आयोजन करणार आहात का? विचार आहेत, बघू आता कुठपर्यंत यश मिळतं. काय सांगणार? काही नाही, संगीत हे खूप छान आहे. फक्त शास्त्रीय बेस पाहिजेत आणि रियाज हा नेहमी पाहिजे. रियाज झाला तुमचा तर तुम्ही संगीतात नाव कमवू शकता. आणि हे सगळ्यात मोठं स्ट्रेस बस्टर आहे. तर तुम्ही गाणं गात राहा आणि आनंद घेत राहा. किती कलावंतांनी आज त्याच्यामध्ये सहभाग घेतलेला आहे? यात सर आज 32 लोकांनी सहभाग घेतलेला आहे. महिलांची संख्या भरपूर, महिला पण आणि पुरुष पण, दोन्ही पण. आपलं नाव सांगा. जया संतोष महाजन, जया महाजन सिंग अलॉंग कराओके क्लासेस, शंभूनगर, नंबर सांगा. छत्रपती संभाजीनगर. नंबर सांगा. 9923002925. जय माझं माझी मिसेस सिंग अलॉंग कराओके क्लासेस 10 वर्षापासून चालवतो आणि तिची एकटीची मेहनत आहे. सगळे नवीन शिकणारे आणि ज्यांना ऑलरेडी येतं त्यांच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट करणं हा ध्यास तिने घेतलेला आहे आणि जवळपास आतापर्यंत 120 स्टुडंट तिच्या हाताखालून गेले आहेत. औरंगाबादमध्ये सध्या ते तिचं नाव व्यवस्थित आहे, चांगलंच आहे. तुमचं सहकार्य आहे मॅडम? सर म्हणजे तुमचं सहकार्य. यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो. या ठिकाणी आपल्याला उलटं पाहायला नक्कीच, खरंच. आणि विशेष म्हणजे गाण्यामध्ये इमोशन्स ॲड करणे, परत हरकती वगैरे हे शिकवण्यामध्ये तिचा हातखंड आहे. थँक्यू. लॉंग कराओके क्लासेस 4 वर्षापासून आमचे जवळ 10 ते 12 प्रोग्राम झालेले आहेत. आमच्या मार्गदर्शनामध्ये आमचं सगळं ग्रुप एकदम मनापासून सगळे गातात ते मार्गदर्शन घेतो. सगळ्यांचं सहकार्य तर लाभतं आणि आमचं सगळ्यांचं स्ट्रेस कमी होण्याचं काम गाण्यामुळे होतं. आम्ही सगळा ग्रुप मिळून प्रोग्राम पण घेत असतो. मी थँक्स टू मॅम आणि थँक्स टू संतोष सर. रफी साहेब, मुकेश, किशोरदा या सगळ्यांच्या आवाजामध्ये आपण गातात. एखाद्या किशोरदाच्या आवाजातलं एखादं गाणं सादर करा. जिंदगी का सफर है एक ऐसा सफर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं, है एक ऐसी डगर चलते हैं सब मगर कोई समझा नहीं, कोई जाना नहीं. रफी साहेब. ते माझे मिस्टर.
नक्षत्रा इव्हेंट माझं डेकोरचं फर्म आहे आणि मी जया मॅमकडे गेले 2 वर्ष झाले क्लास करते आहे. खूप सुंदर शिकवतात. गाणं शिकवण्यापेक्षा माणसं जोडून ठेवणं हे आमच्या क्लासचं मेन उद्देश आहे असं मला वाटतं. कितीही तुम्हाला काहीही झालं तरी कुठलंही दुखणं असू दे, त्या दुखण्यावरती तिच्याकडे गाणं असतं आणि ती अगदी मनातून गाणं शिकवते. अजून काय सांगावं मी तुम्हाला, मन भरून येतं. पण आम्ही त्यांना मॅम नाही मा म्हणतो आहे एवढं नक्की सांगू इच्छिते. किती गाणे गायले मॅडम आज तुम्ही? मला आवडणारं गाणं किशोर कुमारचं मेरे नैना सावन मध्ये. मेडिकल सायन्सला काय एक एक दोन ओके. हे डॉक्टर आहेत यांचं पण पाहिजे. मेरे नैना सावन भादो फिर भी मेरा मन प्यासा, फिर भी मेरा मन प्यासा. थँक्यू. बहुत बढ़िया. लता मंगेशकरचं गाती आहे. मराठी गाते. पाहिले न मी तुला, तू मला न पाहिले, ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. पाहिले न मी तुला. आशा भोसलेंची एखादी गजल. आशा भोसले आहे रात्र जुनी, राजसा निजलास पारे, राजसा निजलास कारे, तरुण आहे रात्र.